इचलकरंजीमधील सांस्कृतिक मंडळाच्या नावाखाली सुरू असलेल्या एका 3 पानी जुगार अड्ड्यावर 3 ठिकाणी गावभाग पोलिसांनी छापे टाकून रोख 25,700 रुपये, 16 मोबाईल, 3 दुचाकी असा सुमारे 3.5 लाखाचा मुद्देमाल जप्त केला। या कारवाईत पोलिसांनी 29 जणांना अटक केली आहे। विशेष म्हणजे शाहू कॉर्नर परिसरातील सुवर्णयुग कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या कार्यालयावर पोलीस वारंवार कारवाई करतात आणि तो अड्डा पुन्हा सुरू होतो, त्यामुळे त्याची चर्चा शहरात रंगली आहे। इचलकरंजीतील गावभाग पोलिसांना शहरात ठिकठिकाणी 3 पानी जुगार अड्डे सुरू असल्याची माहिती मिळाली, त्यामुळे विविध पथकं तयार करून शनिवारी 3 ठिकाणी कारवाई करण्यात आली। यामध्ये विक्रमनगर परिसरातील कुंभार गल्लीत एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला असता अड्डा चालक इम्तियाज बागवान याच्यासह 8 जण जुगार खेळताना आढळले। पोलिसांनी या कारवाईत 6,000ची रोकड, 5 मोबाईल, जुगाराचं साहित्य, 1 दुचाकी असा 1,17,000चा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी पोलीस अंमलदार दयानंद हुजरे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झालाय। त्यानंतर पोलीस पथकानं आसरानगर परिसरातील पॉवर हाऊसच्या पिछाडीतील खोलीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला। यावेळी अड्डा चालक महादेव बोगा आणि गणेश बागडी यांच्यासह 8 जण जुगार खेळताना आढळले। या सर्वांना ताब्यात घेऊन रोख 7,200 रुपये, 4 मोबाईल, जुगाराचं साहित्य असा 68,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे विशाल चौगुले यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झालाय। शाहू कॉर्नर परिसरातील सुवर्णयुग कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या इमारतीमध्ये छापा टाकला। त्या ठिकाणी नियमांचं उल्लंघन करून 3 पानी जुगार खेळला जात असल्याचं स्पष्ट झालं। यावेळी क्लब व्यवस्थापक प्रकाश भिसे आणि मालक शहानूर सावळगी यांच्यासह 13 जणांना ताब्यात घेतलं। या कारवाईत 12,500ची रोकड, 2 दुचाकी, 7 मोबाईल आणि जुगाराचं साहित्य असा 1,58,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल जयदीप बागडे यांनी फिर्याद दिली आहे। विशेष म्हणजे या अड्ड्यांवर पोलीस वारंवार कारवाई करतायत आणि पुन्हा हा अड्डा सुरू होतो, त्यामुळे यामागचा गौडबंगाल काय असा प्रश्न उपस्थित होत आहे।